सोलापुरातील मोहोळमध्ये विना परवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला। काल मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। परवानगी नसल्यामुळे आता प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। मात्र पुतळा हटवण्याला आता स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि हा पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभूप्रेमींनी इशारा सुद्धा दिलाय। हा पुतळा काढण्यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आपण पाहूया। मोहोळमध्ये जे आहे ते काल सायंकाळी मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो शिवप्रेमींनी शंभूराजे प्रेमींनी जो आहे तो बसवलेला आहे आणि यामुळे कुठेतरी या ठिकाणचं वातावरण जे आहे या ठिकाणच्या परिसरात कुठेतरी पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। एकंदरीत मध्यरात्री हा पुतळा बसवावा असं का वाटलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या ज्या युद्ध केली ती गनिमी काव्यानेच केली होती, त्याच्यामुळे आम्ही पण छत्रपतींचं अनुकरण करून गनिमी काव्यानेच पुतळा बसवला। मग गनिमी कावा छत्रपतींनी जे केला तो परकीयांच्या विरोधात केला। आताचं सरकार सांगतंय, सगळ्या गोष्टी सांगतंय की आम्ही शिवप्रेमी आहे वगैरे, मग अशा असताना गनिमी कावा करण्याची गरज का पडली? तुम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ शकला असतात, यासाठी काय प्रयत्न केले होते? आज ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदवी विचार जपणारं सरकार आहे असं तुम्हीच म्हणता। नाही, आम्ही नाही म्हणत, सरकार म्हणतंय। हां, सरकारच म्हणतं की आम्ही छत्रपतींचे विचार जपणारे सरकार आहे, त्या विचाराचं सरकार आहे। आणि जर छत्रपती संभाजी महाराजांचा तर इथं पुतळा उभा केला असेल शिवप्रेमींनी आणि शंभूप्रेमींनी, तर मग त्यांचंच प्रशासन हा पुतळा काढायला काय येतं ह्याची भीती आमच्या मनात असल्यामुळं आम्ही गनिमी काव्यानं पुतळा उभा केला। तुम्ही पाहत असाल तर हाच तो पुतळा आहे जो मध्यरात्री जो आहे तो मोहोळच्या परिसरात बसवला होता आणि यानंतर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणे त्यासाठी जे आहे तो पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त जो आहे तो या परिसरात असल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत छावणीचं जे स्वरूप आहे त्या या मोहोळच्या चौकांमध्ये असल्याचं दिसून येत आहे। साहेब, काय नेमका प्रकार आहे? कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणे म्हणून एवढा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। मग इथं साधारणतः आपले किती पोलीस कर्मचारी तैनात आहेत? 100 तैनात आहेत, 100 पोलीस तैनात आहेत। एकंदरीत 100 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या परिसरात जे आहेत ते तैनात आहेत आणि या पुतळ्यामुळे मध्यरात्री हा पुतळा बसवल्या कारणाने जे आहेत की शिवप्रेमींनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे। एकंदरीत प्रशासन विरुद्ध शिवप्रेमी असा जो संघर्ष जो आहे तो या परिसरात दिसून येते। येणाऱ्या काळात या पुतळ्यासंदर्भात प्रशासन कोणता मार्ग काढतोय आणि त्या मार्गाला शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमींचं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत, ते काय पुढील हालचाली होतात ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, मोहोळ, सोलापूर।